1000हून अधिक प्रयोगांचा टप्पा गाठलेलं हे अजरामर मराठी नाटक पुन्हा रंगभूमीवर येतंय. त्यावेळी सुपरस्टार लक्ष्मीकांत बेर्डे यांनीही या नाटकात महत्वाची भूमिका वठवली होती. मी बोलते लिटिल थिएटरच्या अब अब विठोबा बोलू लागला या नाटकाबद्दल. श्रीमती सुधाताई करमरकर यांच्या प्रेरणेतून जन्माला आलेली पहिली बालनाट्य संस्था म्हणजेच लिटिल थिएटर. तुम्हाला माहितीये बालरंगभूमी दिन 2 ऑगस्ट रोजी का साजरा केला जातो? कारण याच दिवशी लिटिल थिएटरच्या पहिल्या नाटकाचा अर्थात मधु मंजिरी या नाटकाचा शुभारंभ झाला होता. आहे की नाही गंमत? तर अशा या महत्वाच्या आणि नावाजलेल्या बालनाट्य संस्थेचं आजच्या काळात अत्यंत महत्वाचं नाटक नीळकंठ नांदुरकर लिखित, प्रशांत गिरकर दिग्दर्शित अब अब विठोबा बोलू लागला पुन्हा एकदा रंगभूमीवर घेऊन येत आहेत नमिता वागळे गिरकर. नाटकाच्या नावावरून तुम्हाला कल्पना आलीच असेल. मंदिरातील विठ्ठलाची मूर्ती बोलू लागते, आपल्या बालभक्ताशी हितगुज करू लागते आणि त्यातून ज्या गमती जमती घडतात त्या मजेशीर आहेत, त्या बघण्यासारख्या आहेत. आता या नाटकाला बालनाट्य म्हणावं का हा माझ्यासमोर प्रश्नच आहे. कारण लहान मुलं जितकं हे नाटक एन्जॉय करतील तितकंच मोठ्यांचे डोळे उघडणारं हे नाटक आहे. त्यांना अंतर्मुख होण्यास भाग पाडणारं हे नाटक आहे. या मंदिरातील पुजाऱ्याच्या भूमिकेत पूर्वी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे लक्ष्मीकांत बेर्डे दिसत होते आणि आज ही भूमिका वठवणार आहेत महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्रभाकर मोरे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या नाटकातील काळ पूर्वीचा आहे, अर्थात मोबाईल नसलेला काळ आहे. आणि आत्ताच्या निर्मात्यांना मला आभार मानायचे निर्माता दिग्दर्शकांचे की त्यांनी निर्णय घेतलेला आहे तोच काळ मेंटेन ठेवण्याचा. त्यामुळे मुलांनाही बघता येईल की मोबाईल नसतानाचं ही जग किती सुंदर होतं आणि 1 आणे 2 आणे 5 आणे ही जी भाषा ते बोलतात ती ऐकायलाही खूप गंमत वाटते. अजून एक महत्वाचं म्हणजे या नाटकाची निर्मिती मूल्य. या नाटकाचा सेट, लाईट्स, म्युझिक इतकं सुंदर आहे की तुम्हाला असं वाटतच नाही तुम्ही बालनाट्य बघताय. दुसरी गोष्ट म्हणजे या नाटकात गोष्टी दाखवलेल्या आहेत, जसं की कृष्ण सुदाम्याची गोष्ट जी मला खूपच सुंदर वाटली. कृष्ण सुदाम्याची जी भेट दाखवली आहे ती अलौकिक आहे या नाटकात, ती तुम्ही मिस करूच शकत नाही. मग युगे 28 कटेवरी हात घेऊन उभा असलेला विठ्ठल त्याच्या बालभक्ताला काय हितगुज सांगतोय ऐकायचं ना तुम्हाला? मग गर्दी करा, आपापल्या मुलांना घेऊन जा या नाटकाला. मी पुन्हा एकदा सांगेन, हे आजच्या काळात लहान मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी अत्यंत महत्वाचं नाटक आहे. हे अजरामर नाटक आहे. या नाटकाच्या विषयाला मरण नाही. त्यामुळे सुट्ट्या पडल्याच आहेत, आता मी वेगळं काय सांगू. आपापल्या मुलांना या नाटकाला नक्की घेऊन जा. सहकुटुंब सहपरिवार एन्जॉय कराल असं हे नाटक आहे अब अब विठोबा बोलू लागला.